नमस्कार मित्रांनो. रायझिंग स्कॉलर्स ऑनलाईन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी अतिशय आनंदपूर्वक स्वागत करतो. आज आपण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. या व्हिडिओमध्ये आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या पुरस्कारासाठी आवश्यक निकष कोणते आहेत, त्या निकषाला कोणते किती आणि कसे गुण मिळतात याविषयीची सविस्तर माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपण जर सलग 10 वर्ष सेवा केलेली असेल आणि आपण प्रस्ताव टाकण्याच्या विचारात असेल तर हे निकष तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की मला कुठे तयारी करायची आहे आणि कुठे माझे गुण कमी पडत आहेत याची माहिती आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला नक्की होणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनल सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. अनुक्रमांक, निकष, स्तरन्याय गुण आणि कमाल गुण अशा स्वरूपात आज आपण ही माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिला निकष काय सांगतो, निकष क्रमांक 1, आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा पुढचा टप्पा प्राथमिक शिक्षण बाबतीत इयत्ता 10वी, इयत्ता 12वी, व्यावसायिक पदविका, DED पेक्षा अधिकतम अर्हता आपण प्राप्त केली असेल. दुसरं 1 मधला ब काय म्हणतो तर उच्च प्राथमिक शिक्षण बाबतीत पदवी व व्यावसायिक पदविका DED पेक्षा अधिकतम अर्हता. माध्यमिक शिक्षण बाबतीत पदवीधर आणि व्यावसायिक पदवी BEd, BPed, MA व त्या समकक्षपेक्षा अधिकतम अर्हता. आणि उच्च माध्यमिक शिक्षण बाबतीत पदवीधर, व्यावसायिक पदवी BEd, BPed किंवा त्या समकक्षपेक्षा अधिकतम अर्हता. आता स्तरनीय गुण आहेत. किमान शैक्षणिक अर्हतेपेक्षा 1 स्तर जर अधिक आपण अर्हता प्राप्त केली असेल तर 2 गुण, MPhil PhD पदवी घेतली असेल तर 3 गुण आणि या निकषाला अधिकतम कमाल गुण आहेत 3. तर अशा प्रकारे निकष क्रमांक 1 आपणास समजला असेल. पुढे जाऊया. निकष क्रमांक 2 आहे शैक्षणिक संशोधनपर निबंध प्रबंध यास प्राप्त पुरस्कार व सादरीकरण शासकीय अथवा प्रथित यश मासिक ISSN सह मागील 5 वर्षातील सादर केलेल्या प्रति निबंध प्रबंधास 1 गुण याप्रमाणे गुणदान राहील. आता शैक्षणिक संशोधन निबंध जर जिल्हा विभाग स्तरावर सादरीकरण झाले असेल, यश मिळालं असेल तर 1 गुण, राज्य स्तरावर यश मिळालं असेल 2 गुण आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 3 गुण, असे एकूण कमाल 3 गुण आपल्याला या शैक्षणिक निकष 2 साठी मिळणार आहेत. निकष क्रमांक 3 आपण पाहतोय. शिक्षकाने केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, जिल्हास्तर, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी राज्यस्तर, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय कार्य इत्यादी शासकीय अथवा शासन पुरस्कृत संस्थेकडून प्राप्त पुरस्कार. जर शिक्षकाने केलेल्या सामाजिक, शैक्षणिक कामासाठी जिल्हास्तराचा पुरस्कार मिळाला असेल तर 2 गुण, राज्यस्तर मिळाला असेल 3 गुण, राष्ट्रीय स्तर मिळाला असेल तर 5 गुण. निकष क्रमांक 4, शिक्षकाने शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून मागील 5 वर्षात मिळवलेले योगदान, डिजिटल स्कूल, शैक्षणिक उठाव. जर या शैक्षणिक उठावामार्फत 3 ते 5 लाख रुपये आपण शाळेसाठी मिळवले असतील तर 1 गुण मिळेल. 5 लाखापेक्षा जास्त आणि 10 लाखापर्यंत तुम्ही जर शाळेसाठी मदत मिळवली असेल तर 2 गुण मिळतील आणि 10 लाखापेक्षा जास्त जर तुम्ही मदत मिळवली असेल तर 3 गुण मिळतील. निकष क्रमांक 5, ग्रंथलेखन. प्रथित यश प्रकाशकाने प्रकाशित केलेल्या 5 प्रत्येक ग्रंथ ISBN सह प्रसिद्ध झालेला पाहिजे. 5 ग्रंथ ISBN सह प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. प्रत्येक ग्रंथाला 1 गुण, जास्तीत जास्त 5 गुण आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. 6 नंबरचा निकष, प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक सुलभक म्हणून काम केले असल्यास मागील 5 वर्षामध्ये तर जिल्हास्तर, विभागस्तर 1 गुण, राज्यस्तर 2 गुण आणि राष्ट्रीय स्तर 3 गुण, असे कमाल 3 गुण या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. यानंतर 7वा निकष जो आहे तो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संदर्भाने बघा. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रज्ञेचा शोध घेणाऱ्या परीक्षेतील वर्गातील एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण फक्त शासकीय परीक्षेसाठी लागू आहे. वर्गातील एकूण पटाच्या किमान 50% विद्यार्थी परीक्षेला बसणे आवश्यक. मागील 5 वर्षामध्ये 50% विद्यार्थी बसलेले पाहिजे. राज्य, राष्ट्रीय शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध इत्यादी. जर या परीक्षेमध्ये 40 ते 60% उत्तीर्ण विद्यार्थी असतील तर 2 गुण मिळतील. 61 ते 80% असतील तर 3 गुण मिळतील आणि 81 ते 100% विद्यार्थी जर उत्तीर्ण असतील तर 5 गुण मिळतील. तर या एकूण 7व्या निकषाला 5 गुण आहेत. पुढचा निकष क्रमांक 8 पाहूया. राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राला गुणवत्तेला स्वतःच्या नवप्रकल्पाद्वारे दिशा देणारे कार्य म्हणजेच
इतर 9 उपक्रम उदाहरणार्थ दैनिक कवायत, शारीरिक प्रशिक्षण प्रत्येकी 1 गुण, ज्ञान रचनावाद ABLचा 1 गुण, डिजिटल स्कूल केले असेल 1 गुण, ई साहित्य निर्मिती 1 गुण, वाचन प्रेरणा 1 गुण आणि इतर 9 उपक्रम 1 गुण, असे एकूण 5 मॅक्झिमम 5 गुण या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. निकष क्रमांक 9 मधला मागील 5 वर्षात गावातील परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थानिक BEd धारक उमेदवारांना प्रेरक म्हणून तयार करणे, यांच्यासह अध्ययनाच्या कामकाज सहाय्य करणे. आणि दुसरा निकष आहे 9 मधला, वर्षभर शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मुले शाळेत येतात, याकरिता शिक्षणामध्ये आनंददायी वातावरण निर्मिती उदाहरण आनंददायी शनिवार, दप्तरमुक्त शनिवार, गोष्टीद्वारे अध्यापन, कला, क्रीडा, खेळ इत्यादी. याला बघा, पहिल्या निकषाला 9 मधल्या जो निकष आहे त्याला 2 गुण आहेत आणि 9 मधील जो निकष आहे त्याला 3 गुण आहेत. या 9 नंबरच्या निकषाला एकूण 5 गुण आहेत. आता आपण पुढे जाऊया. 10 नंबर अतिशय महत्त्वाचा हा निकष आहे पहा. शासनाच्या ऑनलाईन पोर्टल, ॲप, वेबसाईटवर आपल्या विषयाच्या अनुषंगाने स्वतः शैक्षणिक साहित्य निर्मिती सहभाग घेतला आहे. आता उदाहरण दीक्षा ॲप आहे, विद्यादान इत्यादी. केंद्र अशा विविध पोर्टलचा उदाहरणार्थ स्वयं बालभारती इत्यादी पोर्टलचा समावेश असावा. तसेच कोणत्याही समाज माध्यमावरील पोस्ट ग्राह्य होणार नाही. आता बघा, 1 ते 3 व्हिडिओ असतील, निर्मिती साहित्य केलं असेल 2 गुण मिळतील, 4 ते 6 साहित्य निर्मिती असेल तर 4 गुण, 7 ते 9 असतील तर 8 गुण, 10 ते 12 असतील तर 10 गुण. अशा प्रकारे एकूण 10 गुण आहेत यासाठी. बघा, निकष क्रमांक 10 अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांची चाचणी अध्ययन निष्पत्ती. आता याच्यामध्ये कसं आहे बा, मागील 5 वर्षाच्या अध्ययन निष्पत्ती निकाल अभिलेख याची पडताळणी करून इयत्ता 1 ते 8वी साठी प्लस श्रेणी असणारे विद्यार्थी प्रमाण 90% किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रतिवर्षी 1 गुण, याप्रमाणे 5 वर्षासाठी अधिकतम 5 गुण राहतील, नसल्यास 0 गुण असेल. 9वी ते 12वीसाठी 75% किंवा 75% जास्त गुण प्राप्त असणारी विद्यार्थी संख्या एकूण विद्यार्थी संख्येच्या 90%, शिक्षक अध्यापन विषय इयत्ता किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रतिवर्षी 1 गुण, याप्रमाणे 5 वर्षांसाठी अधिकतम 5 गुण राहतील. आता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ज्येष्ठ अधिवेक्ता यापैकी 1 उपशिक्षणाधिकारी विस्तार श्रेणी 2 दर्जा यांच्यापैकी 1 अशा द्विसदस्यीय पथक जिल्हा निवड समितीने निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष मूल्यांकन त्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्ती करून गुणदान करावे. मिळालेल्या गुणांचे रूपांतर 10 गुणांनी प्रमाणित केले जाईल व अधिकतम गुण 10 राहतील. यास बाह्य मूल्यमापन असे संबोधले जाईल. 1 ते 5वी गट 1 असेल, गट 2 6वी ते 8वी, गट 3 9वी ते 10वी, गट 4 11वी 12वी. याला सुद्धा 10 गुण आहेत. नंतर पुढचा जो निकष आहे तो 12 नंबरचा, शैक्षणिक स्पर्धातील विद्यार्थ्यांचा सहभाग. आता पहा, याच्यामध्ये विज्ञान प्रदर्शन असेल, कला क्रीडा स्पर्धा, साहित्य स्पर्धा, इन्स्पायर अवॉर्ड, कृती संशोधन, नवोपक्रम स्पर्धा, याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असणं आवश्यक आहे. जिल्हा स्तराला जर सहभाग नोंदवला तर 1 गुण, राज्य स्तरावर सहभाग नोंदवला 2 गुण, राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवला 3 गुण. मागील 5 वर्ष. आता निकष क्रमांक 13, मागील 5 वर्षात वर्गात शाळेत झालेली पटसंख्येतील वाढ. आता बघा, जर 10% पेक्षा अधिक जर पटसंख्या तुमची वाढलेली असेल तर 4 गुण, 5% पेक्षा अधिक जर 2 गुण, 2% ते 5% वाढ 1 गुण. अशा प्रकारे जर तुमच्या वर्गातील किंवा शाळेत झालेली पटसंख्या वाढ ही 10%, 5%, 2% या प्रमाणात असेल तर 10% असेल तर 4 गुण मिळतील तुम्हाला. आणि 13 नंबरच्या निकषाला तुम्हाला 4च गुण कमाल मिळवता येतात. 14 नंबरचा निकष, उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम, सक्षम प्राधिकारी परवानगी आवश्यक, सर्वेक्षण कामकाज, पोर्टल नोंदणी 1 गुण आणि साक्षरता वर्ग सुरू करणे 2 गुण. 15 आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बँक तयार करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 16/4/2025 तालुका स्तरावर निवड झाली असल्यास. आता बघा, या ठिकाणी आयडॉल शिक्षक म्हणून जर तुमची तालुका स्तरावर निवड झाली तर तुम्हाला 5 गुण मिळणार आहेत. 16 नंबरचा निकष, आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बँक तयार करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 16/4/2025 जिल्हा स्तरावर निवड झाली असल्यास जिल्हा स्तरासाठी 10 गुण मिळतील. आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बँक तयार करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 16/4/2025 राज्य स्तरावर निवड झाली असल्यास 15 गुण मिळतील. या ठिकाणी बघा, 17 नंबरचा जो 15, 16, 17 या तिघांना मिळून मॅक्झिमम कमाल 15 गुण आहेत. 18 नंबरचा निकष, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंमलबजावणीत योगदान. आता बघा, अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती, प्रशिक्षण घटक संच, शैक्षणिक साहित्य निर्मिती व पाठ्यपुस्तकी निर्मिती सदस्य म्हणून योगदान, सुकाणू व इतर समिती सदस्य म्हणून योगदान 1 का साहित्य निर्मिती घटक संच पाठ्यक्रम अभ्यासक्रम सहभागासाठी 1 गुण, जास्तीत जास्त 5 गुण या ठिकाणी मिळतील. 19
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत गेल्या 5 वर्षात आयोजित विविध ऑनलाईन कोर्स निर्मिती, प्रशिक्षणे, उपक्रम, सर्वेक्षण, प्रकल्पात सहभाग. या उपक्रमातील सहभागाबाबत 1 गुण, जास्तीत जास्त 5 गुण या ठिकाणी आपल्याला मिळतील. निकष क्रमांक 20. राज्यस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षकाचे चारित्र्य, वर्तणूक, वस्तुस्थिती पडताळण्यासाठी शिक्षकांचे मागील 5 वर्षे गोपनीय अहवाल मूल्यमापन. उत्कृष्ट असतील तर 2 गुण, अतिउत्कृष्ट असतील 3 गुण, उत्कृष्टला 2 गुण आणि B+ असेल तर 1 गुण. मॅक्झिमम तुम्हाला 3 गुण मिळतील. अशा प्रकारे या ठिकाणी आपण निकष पाहिलेले आहेत. या निकषानुसार एकूण 100 गुण आपल्याला तयार करायचे असतात. योग्य तो निकष आपण योग्य प्रकारे जर अंमलबजावणी केली किंवा त्याच्या प्रकारे त्याला पाठपुरावे जोडले तर आपल्याला 100 पैकी मॅक्सिमम नंबर आपण अचीव करू शकतो. त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. हे निकष तुम्ही पहा, त्यानुसार तुमचा प्रस्ताव तयार करा आणि प्रस्ताव तुम्ही दाखल करा. दाखल करण्याचं वेळापत्रक लवकरच आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.